नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आज आपल्या नवीन मिनी व्लॉग मध्ये. तर आता आपण जाणार आहे अंजनेरीला, म्हणजे जिथे आपला हनुमान दादांचा जन्म झालाय त्या ठिकाणी. तर आमचं कम से कम ना 2 वर्षापासून चालू होतं की आपण अंजनेरीला जायचंय. आज कुठं जाणतो दिवस आलाय. तर मग आज सचिन भाऊला पण टाइम होता आणि मला पण होता, म्हणलं मला आता आपण जाऊ म्हटलं नाही का अंजनेरीला जाऊन हनुमान दादांचं दर्शन पण घेऊन. तर भावांनो आता आपण आलो इथं आणि आता आपण वरती चाललोय. 1 मिनिट तुम्हाला वेळ आज समृद्ध हायवे दाखवतो. हे रस्ते बा वर जायचं आपल्याला. पहिल्यांदा आलोय, एवढ्या दिवसापासून आपल्या मनामध्ये होतं आपल्याला जायचंय मग अंजनेरीला. ज्यांना कोणाला यायचं असेल ना अंजनेरीला, उन्हाळ्यामध्ये करच येऊ नका. या तर पावसाळ्यामध्ये या, तर थंडीमध्ये यावं. हे आता 9च वाजता पण एवढं ऊन पण लागतं आणि कपड्यात पण एवढे आलंय ना. अजून पुढं एवढं जबरदस्त असतंय ना. हे वा आता याला पकडून चालायचं आता. हे बा कसे रस्ते भाई, चांगलंच बजरंग बली सगळंच आठवलं भाई आता आपल्याला. असं वाटत नव्हतं का आपण पाया पडायला आलोय, असं वाटत आपण ट्रॅकिंग करायला आलो कुठंतरी गड किल्ल्यावरती. भाई एवढे खतरनाक रस्ते ना भाई, मजा की नाही. आम्हाला असं वाटलं का आलंय मंदिर. हे मंदिर बघून आम्हाला असं वाटलं आता मंदिर आलं नाही का, पण अजून वरती जायचं भाई डायरेक्ट नाही का. भाई इकडे हा झेंडा दिसतोय का, इथं जायचं आहे. म्हणजे कम से कम अजून 1.5 किलोमीटर वरती. पुढच्या वेळेस भाऊ विचार करू खूप आता यायचं की नाही अंजनेरीला भाई. तर फायनली भाऊ आपण पोहोचलोय. हे बा मंदिर भाई, आत्ताशी थोडा शरीरामध्ये जोश आलाय. भाऊ आपल्या हनुमान दादांचं जन्मस्थान हे असं पद्धतीने अशी इथं थोडी मूर्ती बनवली आहे. काय पण म्हणा भावना, जसं या मंदिरामध्ये आलो ना एनर्जी अशी तगडी आली ना भाई अंगामध्ये. त्यांना तरी असं वाटायचं आपल्याला नाही का आता डबल रिटर्न कधी येणार नाही इथं. पण इथं आल्यानंतर आता जायचं मनच होत नाही इथून. भावनो हे बा हे हनुमान दादाचं पायाचं दिशा. तर भावना आता उतरतो आपण खाली आणि हे रस्ता बा, हे पायरे का काय आहे. अरे